केंद्र व राज्य सरकारच्या कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल, कुठलंही अनुदान घ्यायचं असेल, कुठलीही सबसिडी घ्यायची असेल, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई शासनाकडनं घ्यायची असेल, तर तुम्हाला आता फार्मर आयडी असणं बंधनकारक आहे. फार्मर आयडी म्हणजे काय? शेतकरी डिजिटल ओळखपत्र. त्यासाठी काय काय कागदपत्र लागतात? तर बँकेचं पासबुक लागतं, आट लागतो, 7/12 लागतो, आधार कार्ड लागतं आणि जो सगळीकडे लिंक असलेला मोबाईल नंबर आहे तो लागतो. आणि हे कुठं काढायचं? तर घराच्या बाहेर पडा, ग्रामपंचायत ऑपरेटरला भेटा, तेवढं असं सांगत तर मग सेवा केंद्रावर जा, कुणाही सुज्ञ व्यक्तीला विचारा, तो लगेच तुम्हाला काढून देईल. 5 मिनिटाची प्रोसेस आहे, परंतु आपण हे कानामागं टाकतो आणि तसंच सोडतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज नुकसान भरपाई जमा होत नाही आहे. तर त्या सगळ्या शेतकऱ्यांनी आपलं फार्मर आयडी काढणं, शेतकरी डिजिटल ओळखपत्र काढणं हे गरजेचं आहे. इथून पुढच्या कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आयडी गरजेचा आहे. जशा पद्धतीनं बँकमध्ये गेल्यानंतर पासबुक दाखवल्याशिवाय पैसे काढता येणार नाही विड्रॉल भरून, अगदी तशाच पद्धतीनं फार्मर आयडी शिवाय कुठल्याही लाभ तुम्हाला मिळणार नाही. याची दखल घ्या आणि अंमलबजावणी करा.